अहो ही मंडळी जरी दिसली ना समोर टीव्हीवर तरी लोक चॅनल बदलतात किंवा टीव्ही बंद करतात। मित्र हो नमस्कार। कोकणातले ते नेते नारायण राणे असो किंवा त्यांची ती दोन महाविद्वान मुलं असो, अहो कधी काय बोलतील, कसं बोलतील, किती उर्मट बोलतील, उद्धट बोलतील, बेलगाम बोलतील, बेताल बोलतील, हे कधीही सांगता येत नाही, कधी सांगता आलेलंही नाही। पण जे बोलतील ते मात्र गटारातून आलेली घाण असेल हे मात्र नक्की, बरोबर ना। अहो बघा, हितोपदेशी कथेमध्ये एक सुंदर उदाहरण आहे बघा, ऐका आणि लक्षात ठेवा, कामाला येईल। विद्वानांच्या सभेमध्ये विद्वानांच्या सारखे कपडे घालून एखादा मूर्ख जरी बसला तरी तो शोभून दिसतो त्या विद्वानांच्या सभेमध्ये, पण जेव्हा तो काही बोलायला लागतो ना तेव्हा त्याची अक्कल आणि लायकी दोन्हीही समोरच्याला कळून चुकतं। अहो गाढवाच्या अंगावर वाघाचं कातडं टाकलं तर क्षणभर ते गाढव म्हणजे वाघ आहे असं भासलही कदाचित, पण ते एकदा ओरडलं की मग कळतं अरे हे तर निर्बुद्ध गाढव। आता बघा, राणे कुटुंबाच्या बेताल बडबडीला महाराष्ट्र वैतागलेला आहे। अहो ही मंडळी जरी दिसली ना समोर टीव्हीवर तरी लोक चॅनल बदलतात किंवा टीव्ही बंद करतात। आता हे काय भाजपला माहीत नाही का? आहे, माहीत आहे, पण भाजप कोणाला कशासाठी पाळतं हे सुद्धा तितकंच जग जाहीर आहे। अहो कोणी भुंकतं, कोणी भीती घालतं तर कोणी चावतं सुद्धा, आणि अशा प्रकारच्या अनेक पशु भाजपाला हवेही असतात। असो, आपण हे काही राणे यांच्याबाबत बोलत नाही बरं का। पुण्यात एक घटना घडली म्हणून राणे यांचा हा विषय आठवला एवढंच। भाजपचे नेते आणि मंत्री असलेले नितेश राणे सातत्यानं वादग्रस्त आणि सतत ते काही धमक्या देतात, त्यामुळे ते चर्चेत राहिलेले आहेत। अहो ते धमक्या देतात, लोक हसतात, पण हे धमक्या देतच राहतात। अहो लोकांच्या हसण्याचा अर्थ सुद्धा कळत नाही हो यांना। आपली योग्यता काय, आपण बोलतो काय, कशाचा कशालाही मेळ नसतो। अहो मध्ये तरी बघा ना, ते पोलिसांच्या पत्नीविषयी केलेले एक फालतू विधान आठवत असेल तुम्हाला। बघा, म्हणजे आपली उंची तरी बघावी का नाही माणसानं, अशा टिल्लूपंजू माणसांनी काय बोलावं। बघा आता तर काय हो, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपद देऊन टाकलेलं आहे, म्हणजे कोणाच्या हातात कोलीत दिलं हे आता तुम्हीच बघा, मग ते तरी काय करणार हो। म्हणतात ना, आधीच मरकट त्यात मद्य प्याला। अहो मंत्री असलेले नितेश राणे म्हणाले, सरकारचा निधी मिळवायचा असेल तर तुम्ही भाजपामध्ये या। महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा सरपंचांना निधी मिळणार नाही अशी धमकी त्यांनी जाहीर कार्यक्रमात दिली। आहो आता हा सरकारचा पैसा कोणाच्या पिताश्रीची खाजगी मालमत्ता आहे का हो? बरं त्यात संविधान, घेतलेली शपथ हे सगळं विसरून जाता। अहो नाही असा भेदभाव करतायत, पण ते राणे आहेत, त्यांच्यासाठी सगळं माफ आहे। पण बघा, हे बोलताना त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला होता। मागे सुद्धा नाही का ते म्हणाले होते बघा, आपला बाप सागर बंगल्यावर बसला आहे। आता हा कोणता बाप हे काही वेगळं सांगायला नको, पण आता लोक म्हणतात की यांचा बाप तर नारायण आहे, हे म्हणतात की सागर बंगल्यावर त्यांचा बाप आहे। आता आपण काय बोलणार हो? ज्याचं त्याला माहीत कोणाचा बाप कोण, कोणाचा मुलगा कोण। पण निधीच्या बाबतीत बोलताना पुन्हा त्यांनी फडणवीस यांचं नाव घेतलं आणि त्याचाच आधार घेत देवेंद्र फडणवीस यांच्या पुणे दौऱ्याच्या निमित्तानं विरोधकांनी त्यांच्या विरोधात जोरदार बॅनरबाजी केली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पुणे दौरा होता म्हणजे आहे, त्यातच बघा नितेश राणे यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि त्या बॅनरवर नितेश राणे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे। त्यावर काय लिहिलं बघा, त्यावर मुख्यमंत्री महोदय हाच का निपक्षपातीपणा, मंत्री साहेब सत्तेचा एवढा माज बरा नव्हे असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे। नितेश राणे यांच्या विरोधात बॅनरबाजी करणाऱ्या राष्ट्रवादी युवक म्हणजे शरद पवार पक्षाचे कोथरूडचे अध्यक्ष गिरीश गुर्नानी यांनी या राणेवर सडकून टीका केलेली आहे। त्यांनी पुणे शहरातल्या कोथरूडमध्ये ठिकठिकाणी असे हे फलक लावून नितेश राणे यांचा म्हणजे त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे।
यावेळी बघा हे गुरुनानी काय म्हणाले, सत्ता येते जाते पण सत्तेचा एवढा माज कधी कोणी ऐकलेला नाही। एखादा विरोधी पक्षाचा आमदार किंवा सरपंच स्वतःच्या व्यक्तिगत कामासाठी मंत्र्यांचा निधी मागत नाही, तो आपल्या गावच्या किंवा विभागाच्या लोकांच्या विकासासाठी निधी मागत असतो। असलं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रानं कधीही पाहिलेलं नाही, कधी झालेलं नाही। पण आज एक जबाबदार मंत्री, म्हणजे खरं तर जबाबदार मंत्री असा उल्लेख केलाय त्यांनी, मंत्री भर सभेत असले वक्तव्य करतो हे निंदनीय आहे। दरम्यान निधीवरून नितेश राणे यांनी थेट महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि सरपंचांना धमकी दिली। त्यात त्यांनी विकास होणार नाही, विकास करायचा असेल तर त्यांनी भाजपामध्ये यावं, प्रवेश करावा, माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय त्यामुळे मला काही फरक पडत नाही असं विधान देखील केलेलं होतं। त्यावरून राणेसह भाजपावर जोरदार टीका आता सुरूच आहे। सागर बंगल्यावर बसलेल्या बॉसच्या नावाने किती वेळा आणि काय काय करणार हो? अहो हा बॉस तरी किती दिवस आपलं नाव नको तिथं वापरू देणार या मंडळींना? नितेश राणे यांच्या या बेलगाम वक्तव्यामुळे आज फडणवीस देखील बघा पुण्यातल्या या बॅनरवर झळकले आहेत। आता फडणवीस यांचा स्वभाव तर असा नाही हो, मग ते हे सगळं का म्हणून सहन करीत असतील हा खरा प्रश्न आहे। फडणवीस यांच्या प्रतिमेला हा धक्का लागत आहे आणि बघा एक ना एक दिवस हा मंत्री, हा बेताल मंत्री फडणवीस यांना गोत्यात आणणार हे मात्र नक्की। भले ही मैं किसी को धमकी दूं, मुझे बचाने के लिए मेरा बॉस सागर बंगले पर है। अरे वाह, काय याचा अर्थ? बेताल बोलणाऱ्याला कोण वाचवतंय नक्की? मुख्यमंत्री फडणवीस गोत्यात येऊ लागले तरी ते कोणाची जीव हसडायला मागं पुढं पाहतात तरी कशासाठी? अहो फडणवीस साहेब, वेळीच आवरा येणार, नाहीतर एक दिवस तुम्ही ही गोत्यात याल, गोत्यात। अहो वेळीच ओळखा, वेळेवर आवर घाला। मित्रांनो, बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।